विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान अध्यापन पद्धतीमधील आपण आज विज्ञानाचं अर्थ आणि विज्ञानाचं स्वरूप या दोन महत्त्वपूर्ण घटकांवर चर्चा करणार आहोत. विज्ञान हा शब्द सायंटिया, सायन्स, सायन्स सायंटिया याच्यातून टू नो म्हणजे ज्ञान माहीत करून घेणं वा जाणून घेणं असा त्याचा अर्थ होतो. आता या विज्ञानाच्या बाबतीत विज्ञानाची व्याख्या जर आपण बघितली तर स्किनर असं म्हणतो त्या ठिकाणी की विज्ञान म्हणजे अभिवृत्तीचा विकास, अभिवृत्तीचा संच. व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या अभिवृत्ती असतात त्या अभिवृत्तींच्या संचयातून आपल्याला विज्ञानाचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रत्यय येतो. तर आर्थर क्लर्क या ठिकाणी सायन्सची व्याख्या करताना सायन्स इज द प्युरेस्ट फॉर्म, इज द सिम्पल एक्सटेन्शन ऑफ ह्युमन क्युरियोसिटी अशी त्याची व्याख्या करतो. म्हणजे मानवी जिज्ञासाचा विस्तार म्हणजे शुद्ध विज्ञान. मानवी जिज्ञासा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण जिज्ञासेतूनच विज्ञानाचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आविष्कार होतो असं म्हटलं जातं. सायन्स इज द सिस्टमॅटाइज बॉडी ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाच्या सुसूत्रपणे केलेल्या मांडणीस विज्ञान असं म्हटलं जातं. विज्ञानाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर विज्ञान हे ज्ञानाचं एक सूत्रबद्ध पद्धतीने आणि अतिशय व्यवस्थितपणे त्याची मांडणी केलेली असते. ती आपल्याला विज्ञानाच्या स्वरूपातून अधिक प्रमाणात त्या ठिकाणी लक्षात येईल. सायन्स इज द अटेम्प्ट टू मेक द चॉटिक डायव्हर्सिटी ऑफ अवर सेन्स करस्पॉन्ड टू लॉजिकली युनिफॉर्म सिस्टीम ऑफ थॉट. आता ही जी व्याख्या आहे या व्याख्येत आपल्याला असं लक्षात येतं त्या ठिकाणी आईन्स्टाईन यांनी ही व्याख्या मांडलेली आहे. आणि ती व्याख्या मांडत असताना की विविधांगी ज्ञानाची एक संरचनित, सूत्रबद्ध, तर्कनिष्ठ अशी ही मांडणी विज्ञानात असते. आणि विज्ञान म्हणजे विचार करण्याची एक दिशा, एक मार्ग. आता आईन्स्टाईन या ठिकाणी ही व्याख्या मांडणी करत असताना की ज्ञान हे अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने मांडलं जातं. एक विशिष्ट पद्धतीची त्याची मांडणी असते, ती संरचित स्वरूपाची असते आणि ती तर्कनिष्ठ पद्धतीने मांडणी केली जाते. आता विज्ञानाचा जर हा सगळा आपण व्याख्येचा गोषवारा जर बघितला तर ते आपल्याला लक्षात येतं की सायन्स इज अ स्टडी ऑफ नॅचरल फेनॉमेना म्हणजे विज्ञान हे नैसर्गिक घटनांचे अभ्यास करतं. मग नैसर्गिक घटनांचा अभ्यास करत असताना सायन्स इट इज अन ऑर्गनाइज अँड सिस्टमॅटाइज लर्निंग, संघटित व सुव्यवस्थित अध्ययन असं हे विज्ञान असतं. इट इज अ बॉडी ऑफ क्युम्युलेटिव्ह अँड ऑर्डर ऑब्झर्वेशन्स, एकत्रित व सुबद्ध निरीक्षणाचं आपल्याला या ठिकाणी एकंदरीत विज्ञानात तो ढाचा, बॉडी ऑफ नॉलेज त्या ठिकाणी लक्षात येतं. इट इज द नॉलेज बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंट्स, इन्फरन्सेस. सायन्स इज अ प्रोसेस ॲज वेल ॲज प्रॉडक्ट. म्हणजे सायन्स हे प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे, ते एक फलित आहे. पण ते फलित कशावर आधारित असतं तर ते या निरीक्षणावर आधारित असतं, प्रयोगावर आधारित असतं, काढलेल्या अनुमानावर आधारित असतं. म्हणजे ज्ञानाचं एक संरचित प्रक्रिया किंवा पद्धती आपण या ठिकाणी म्हणूया की बघितलं आपण मुद्दा क्रमांक 2 मध्ये की ऑर्गनाइज. तर ऑर्गनाइज कसं, सिस्टमॅटाइज कसं, तर ते ज्ञान जे असतं ते ज्ञान हे निरीक्षणावर आधारित असतं, प्रयोगावर आधारित असतं आणि काढलेल्या त्याच्या अनुमानावर आधारित असतं. आता आपल्याला या ठिकाणी विज्ञानाचं स्वरूप बघायचं आहे. तर विज्ञानाचं स्वरूप या त्रिकोणात बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्याच्या 3 मुद्द्यांवर हे त्रिकोण, हा त्रिकोण आणि या विज्ञानाचं स्वरूप आपल्याला आधारित येतं. पहिला मुद्दा आहे तो विज्ञान हे संरचनात्मक ज्ञान. दुसरा मुद्दा आहे विज्ञान हे विचार करण्याचा मार्ग. आणि तिसरा मुद्दा आहे विज्ञान हे शोध घेण्याचा मार्ग. त्यातील विज्ञानाच्या स्वरूपातील पहिला मुद्दा की विज्ञान हे संरचनात्मक ज्ञान आहे. इट इज अ सिस्टमॅटाइज बॉडी ऑफ नॉलेज
कसं असतं ते, की या त्रिकोणाच्या जर आपण शिरोभागात जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं तिथे थेरी असा शब्द दिसतोय. त्याच्या खाली आपल्याला P1, P2, P3 दिसत आहेत. ते प्रिन्सिपल्स म्हणजे तत्व, थेरी म्हणजे सिद्धांत. आणि जर आपण त्या खाली बघितलं F1, F2, F3, F4 ते F7 पर्यंत, म्हणजे हे फॅक्ट्स आहेत, तत्व आहेत. विज्ञानाची मांडणी ही आपण जर तळापासून जर विचार करायला लागलो तर तत्व किंवा तथ्यापासून सुरुवात होते, ती तत्वांमध्ये जाते आणि शेवटी सिद्धांतामध्ये त्याचा परिपोष आपल्याला दिसून येतो. बघा आता, विज्ञानाची सूत्रबद्ध व सुरचित मांडणी म्हणजे विषय संरचना होय. सूत्रबद्ध आपण त्या त्रिकोणात बघितलं त्या ठिकाणी की तथ्यांपासून सुरुवात होते, तर सिद्धांतामध्ये त्याच्या अंतिम आपल्याला त्या ठिकाणी मांडणी केलेली दिसून येते. तथ्य असतात, तथ्यांमधून संकल्पना तयार होतात, संकल्पनातून तत्व प्रस्थापित केले जातात आणि मग सिद्धांत मांडणी होते. तथ्य म्हणजे मूर्त बाबी असतात. आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं ते पंचेंद्रियातून प्राप्त होतं आणि पंचेंद्रियांना अनुभव देणाऱ्या ज्या अनेक घटना असतात त्या अनेक घटना म्हणजे तथ्य होय. काही तथ्य मिळून तत्व तयार होतात आणि तत्व ही काहीशी अमूर्त स्वरूपाची असतात आणि या तत्वाने मिळून सिद्धांत तयार होतात. उदाहरणार्थ डार्विनचा सिद्धांत, सापेक्षवादाचा सिद्धांत. आता तुम्हाला ही मांडणी लक्षात आली असेल म्हणून म्हटलं जातं की विज्ञान हे संरचनात्मक ज्ञान आहे. आता विज्ञान हा शोध घेण्याचा मार्ग किंवा ती एक प्रक्रिया आहे, मेथड ऑफ इन्क्वायरी, वे ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे. तसेच प्रॉडक्ट आणि प्रोसेस याचं ते समीकरण आहे. मग ज्ञानाबरोबर प्रक्रिया कंसात पद्धती दिलेली आहे, अधिक फलित आहे म्हणजे माहिती दिलेली आहे. आपण विज्ञानामध्ये निरीक्षण करतो, विज्ञानात प्रयोग केले जातात, विज्ञानात परिकल्पनांची मांडणी केली जाते, विज्ञानात चाचणीची पडताळणी घेतली जाते आणि त्यातून सुयोग्य, सुसंबंध, निष्कर्ष याद्वारे बाबीचा शोध घेऊन विज्ञानाची वस्तुनिष्ठता निश्चित होते. आपण न्यूटनचे नियम अभ्यासलेत, पास्कलचा नियम आपण अभ्यासला आहे, बॉईलचा नियम देखील आपण अभ्यासलेला आहे. आता हे जे नियम मांडले गेलेत, हे नियम मांडत असताना आणि त्याचं रूपांतर हे ज्ञानात होत असताना, न्यूटनचा नियम ज्यावेळेस मांडला गेला त्यावेळेस त्याचं निरीक्षण, त्याचा प्रयोग, परिकल्पनांची मांडणी, त्या चाचणीची पडताळणी आणि मग निष्कर्ष मांडले गेलेत आणि त्यातून विज्ञानाची वस्तुनिष्ठता निश्चित होते. वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी. ज्यावेळेस एखादा प्रयोग केला जातो, तो प्रयोग करत असताना परिकल्पनांची मांडणी, आपल्याला जे निरीक्षण येतात त्या निरीक्षणातून संभाव्य उत्तरं काय असतील ही संभाव्य उत्तरं मांडली जातात आणि शेवटी निश्चित केलं जातं की आपण ज्या परिकल्पना मांडल्या आहेत त्या परिकल्पना या सार्थ होतात किंवा नाही. विज्ञान हा विचार करण्याचा मार्ग आहे. इट्स अ वे ऑफ थिंकिंग. अचूक निरीक्षण करणे, वर्गीकरण, मापन, अंदाज करणे, निष्कर्ष काढणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे या क्षमता विकसित करणं आवश्यक आहे. आम्ही आमच्या माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना ज्यावेळेस शिकवतो म्हणजे अध्यापन करतो आणि विद्यार्थी अध्ययन करतात म्हणजे ते शिकतात, त्यावेळेस आपण त्या विद्यार्थ्यांना अचूक निरीक्षण करण्याची सवय लावतो. आपण ज्यावेळेस विज्ञान शिकलो त्यावेळेस अचूक निरीक्षण करण्याची सवय आत्मसात केली. वर्गीकरण करतो, आपण मापन करतो, अंदाज करतो, निष्कर्ष काढतो आणि या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला जातो. चिकित्सक विचार असेल, निर्णायक विचार असेल, समस्या निराकरण समस्या असतील, या सगळ्या मानसिक प्रक्रियेमध्ये
कार्यकारण भाव ओळखणं, तर्क करणे, निष्कर्ष काढणे हे मूलभूत घटक असतात. आपण बघतो त्या ठिकाणी की प्लॅस्टिकचे जे काही दुष्परिणाम दिसायला लागलेत, तर आपण कार्यकारण भाव त्या ठिकाणी ओळखला, तर्क केला, निष्कर्ष काढला, हे मूलभूत घटक असतात. अनेक समस्या समोर येत आहेत. मग त्या समस्या असतील प्रदूषणाच्या संदर्भातल्या, त्याच्यात चिकित्सक विचार आपण करतो, निर्णायक विचार करतो, समस्या निराकरण समस्या ज्या असतात त्या ठिकाणी आपण हे जे काही मूलभूत घटक हे मानसिक प्रक्रियेचे मूलभूत घटक. आणि या विज्ञानाच्या विषयाच्या माध्यमातून वस्तुनिष्ठता, समस्या निराकरण, कल्पनांचा स्वीकार, मनाचा खुलेपणा, पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन न ठेवता प्रयोगशील वृत्तीने विचार करणारी व्यक्ती तयार होते. म्हणजे विज्ञानातून आपल्याला एक विचार कळतो. तो विचार जो असतो तो अ वे ऑफ थिंकिंग, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतो. सर्वंकष विचार करण्याची वृत्ती विद्यार्थ्यामध्ये विकसित त्या ठिकाणी होते. हा विज्ञानाचा खऱ्या अर्थाने स्वरूपाचं होय. हे विज्ञानाचं खरं स्वरूप आहे. म्हणून विज्ञान आपल्याला विचार करायला लावतं, सर्वंकष विचार करायला लावतं. हा विज्ञानाचा आता आपणपर्यंतचा एकंदरीत विज्ञान म्हणजे काय आणि विज्ञानासोबत विज्ञानाचं स्वरूप, त्या त्रिकोणाच्या माध्यमातून 3 मुद्द्यांच्या अंगाने आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे.